श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते। तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे, तर तो म्हणजे पोट साफ होण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय। तर आजकाल आपण बघतो की अनेकांना बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होणं ही समस्या आहे। अनेक उपाय करूनही ही समस्या दूर होत नाही। मात्र काही सोप्या घरगुती उपायाने तुम्ही कायमस्वरूपी ह्या समस्येपासून मुक्त होऊ शकता। तर पहिला उपाय म्हणजे शोप, ओवा, जिरे आणि काळ्या मिठाचा। यासाठी काय करायचं आहे, 2 चमचे शोप घ्यायचे आहे, त्याच्यात 2 चमचे ओवा एकत्र करून कमी आचेवर गरम करून घ्यायचा आहे। नंतर ही भाजलेली शोप आणि ओवा मिक्सरच्या भांड्यात टाकून याच्यात 2 छोटे चमचे कच्चे जिरे टाकायचे आहेत। जिऱ्यांना गरम किंवा भाजून घ्यायचं नाहीये, या तीनही घटकांना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। नंतर या मिश्रणात काळे मीठ जे की बारीक करून टाकायचं आहे व हे चारही पदार्थ एकमेकांमध्ये चांगले मिक्स करून ते एका डब्यात भरून ठेवायचं आहे। रोज सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास सहन होईल एवढ्या गरम पाण्यात 1 चमचा हे मिश्रण मिक्स करून मिश्रण चांगलं हलवून घ्या। नंतर हे मिश्रण पिऊन घ्यायचं आहे व लगेचच तुमचं पोट जे आहे ते साफ होईल। जर बघितलं तर सर्व आजारांचं मूळ कारण म्हणजे पोट साफ न होणे, त्यामुळे रोज पोट साफ होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। सकाळी पोट साफ झालं नाही तर बऱ्याच वेळेला कडक संडास होणं किंवा मूळ व्याधीसारख्या समस्या निर्माण होणं, पोटात गॅस होणं, अपचन होणं, ॲसिडिटी होणं, कधीकधी उलटी, मळमळ होणं, चक्कर येणं यासारख्या आजारांना आमंत्रण दिलं जाते। आणि जर कोणाला पचनाची समस्या असेल तर त्यांनी आधी सांगितलेलं मिश्रण जेवणानंतर गरम पाण्यात घ्यायचं आहे, म्हणजे अपचनाची जी समस्या आहे ती नाहीशी होईल। आता बघूया दुसरा उपाय, तो म्हणजे पोट साफ होण्यासाठी तर 1 ग्लास गरम दूध घ्या, त्यात 1 चमचा एरंड तेल टाका। रात्री झोपण्या अगोदर हे दूध पिऊन घ्या, म्हणजेच हा उपाय रात्रीच्याच वेळेस करायचा आहे व दुसऱ्या दिवशी तुमचं पोट जे आहे ते साफ होऊन जाणार आहे। पुढील उपाय म्हणजे 1 ग्लास गरम दूध घ्या, त्याच्यात 1 चमचा गाईचं शुद्ध तूप टाका व हे दूध तुम्ही लगेच प्यायचं आहे आणि हाही उपाय तुम्ही रात्री झोपण्या अगोदरच करायचा आहे। तर असे अनेक उपाय आहेत, पण त्यासाठी पण एक गोष्ट महत्त्वाचं असतं, ते म्हणजे भरपूर पाणी पिणं महत्त्वाचं आहे। किमान 7 ते 8 ग्लास पाणी रोजच प्यायचं आहे। त्याचबरोबर फायबरयुक्त आहार घ्यायचा आहे, नियमित व्यायाम करायचा आहे। त्याचबरोबर आहारात फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य यांचाही समावेश करायचा आहे। रोज नियमित 30 ते 45 मिनिटं चालायचं आहे। यामुळे तुमची पचनसंस्था सुधारते आणि पोट साफ न होण्याचे जे प्रॉब्लेम आहेत ते कायमस्वरूपी दूर व्हायला मदत होते। आता बघूया पुढील उपाय, तो म्हणजे रात्री झोपण्या अगोदर 1 चमचा नारळाचं शुद्ध तेल 1 ग्लास दुधामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे व हे मिश्रण झोपण्यापूर्वी पिऊन टाकायचं आहे। सकाळी उठल्यानंतर तुम्हाला संडासाला जोर द्यायची गरज पडणार नाही आणि पोट साफ न होण्याची समस्या जी आहे ती कायमस्वरूपी नाहीशी होईल। त्याचबरोबर तुम्हाला जेवणाची वेळ जी आहे ती फिक्स करायची आहे, म्हणजे एका विशिष्ट वेळेतच रोजचं जेवण करायचं आहे। व्यवस्थित झोप घ्यायची आहे। सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी व त्यात अर्धा लिंबू पिऊन घ्या। चाय हे व कोमट असतानाच हे पाणी पिऊन घ्यायचं, यामुळे तुमचं पोट साफ होईल व अपचनापासून, बद्धकोष्ठतेपासूनही तुम्हाला आराम मिळेल। त्याचबरोबर अजून एक उपाय म्हणजे रात्री झोपताना 1 चमचा आवळा पावडर 1 कप कोमट पाण्यात टाकून प्यायचं आहे। 10-11 दिवस सलग हा उपाय करायचा आहे, नंतर बंद केला तरी चालेल। अजून एक उपाय म्हणजे रात्री झोपताना 1 चमचा त्रिफळा पावडर 1 कप कोमट पाण्यात टाकून प्यायचे आहे। हा जो उपाय आहे तो महिन्यातून फक्त 3 वेळा करायचा आहे। पुढील उपाय म्हणजे 1 ग्लास पाण्यात 1 चमचा बडीशेप टाकून ते मिश्रण अर्धा ग्लास होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे व गाळून घ्यायचं आहे। कोमट झाले की त्या काढ्यात अर्धा छोटा चमचा एरंडेल तेल टाकून कोमट असतानाच प्यायचं आहे। सकाळी उठल्यावर हा उपाय तुम्ही महिन्यातून एकच वेळेस करायचा आहे, पण जास्त जुनी समस्या असेल तर महिन्यातून 2 ते 3 वेळेस हा उपाय केला तरी चालेल। तर हे होते काही सोपे आणि प्रभावी आयुर्वेदिक उपाय पोट साफ होण्यासाठी। हे उपाय तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत सामावून घ्या व याचा फरक अनुभवा, तर पचन क्रिया जी आहे ती याच्याने सुधारेल आणि तब्येतही उत्तम राहील।
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला यापैकी कोणता उपाय सर्वात उपयोगी वाटला. पुन्हा भेटूच पुढच्या व्हिडिओत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, नैसर्गिक रहा, आनंदी रहा. धन्यवाद.